हिरावाडीतील समृद्ध ज्वेलर्स दुकानावर शुक्रवारी 15 मे रोजी रात्री 9 वाजेदरम्यान अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केला। त्यानंतर अनोळखी व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेले। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। पोलिसांच्या माहितीनुसार अनोळखी व्यक्ती समृद्धी ज्वेलर्स दुकानासमोर शुक्रवारी 15 मे रोजी रात्री 9 वाजेदरम्यान आले। काही समजण्याच्या आत संशयितांनी दुकानावर गोळीबार सुरू केला। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी दुकानासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला। संशयिताचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे। काय प्रकार घडलेला आहे? पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये हिरावाडी परिसरामध्ये न्यू समृद्धी ज्वेलर्स या ठिकाणी साधारणतः 9:15च्या दरम्यानमध्ये काही अनोळखी इसम या ठिकाणी ज्वेलर्स दुकानामध्ये या ठिकाणी शिरलेले होते। त्यांनी पहिल्यांदा दरोडा टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। त्याच्यासाठी त्यांनी फायर आर्मचा धाक दाखवून सदर व्यक्तीला भीती निर्माण केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी इथे 5 ते 6 इसमांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या अनुषंगाने माहिती मिळताच घटनास्थळी सर्व पोलीस यंत्रणा पोहोचलेली आहे। क्राईम ब्रांचची टीम देखील कामाला या ठिकाणी लागलेली आहे। रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणं, त्याच पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज चेक करणं यासाठी टीम आमच्या रवाना झालेल्या आहे। ते व्हेरीफाय करायचं चाललेलं आहे। शक्यतो याच्यामध्ये माल गेला नसावा असा आमचा या ठिकाणी अंदाज आहे। हो, एक जण ह्याच्यामध्ये जखमी झालेला आहे आणि त्याच्यावरती सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहे। त्याला 2 ते 3 टाके या ठिकाणी पडलेले आहेत। जो फायर आर्म आहे त्या फायर आर्मची मूठ त्याच्या डोक्यामध्ये मारलेली दिसत आहे। किती लोक आले होते आणि कशाने आले होते? काही साधारणतः 4 ते 5 लोक या ठिकाणी आल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे। तपास या ठिकाणी चालू आहे। संबंधित जखमी व्यक्ती कोण आहे? दुकानातला कर्मचारी? न्यू समृद्धी ज्वेलर्स ह्या दुकानावरती रात्री 9 वाजता सशस्त्र दरोडा घालण्यात आलेला आहे। एकूण 6 इसम असल्याची माहिती मिळालेली आहे आणि दुकानातील एक कर्मचारी हे जखमी झालेले आहेत। ह्या पूर्ण परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि सर्वांची इकडे एकच मागणी आहे की ह्या सगळ्या मोठ्या रस्ते असून सुद्धा अशा एवढा मोठा धाडस करण्यात येतं, त्याच्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तही वाढवावा। आणि स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।